भीमाशंकर दर्शनासाठी पहिल्या 7 दिवसांचे ऑनलाईन बुकिंग पूर्ण. नवीन नोंदणीला तात्पुरती स्थगिती. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली असून पहिल्या 7 दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आलेले सर्व स्लॉट भरल्याने ऑनलाईन बुकिंग सध्या बंद करण्यात आलं आहे. भीमाशंकर मंदिरात प्रतिदिन 1000 भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने पहिल्या 7 दिवसांसाठी उपलब्ध असलेले सर्व ऑनलाईन स्लॉट पूर्ण बुकिंग झालेले आहेत. त्यामुळे सध्या नवीन ऑनलाईन नोंदणी स्वीकारली जात नसल्याने पर्यायाने बुकिंग प्रक्रिया तात्पुरती बंद झाली आहे. पुढील 7 दिवसांसाठी दर्शन व्यवस्थेबाबत आणि नवीन स्लॉट उपलब्धतेबाबत देवस्थान प्रशासनाकडून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. भाविकांना अधिकृत सूचनांनंतरच नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. चाणक्य न्यूज मराठीसाठी दीपचंद शिंदे. नमस्कार. दिनांक 15/6/2026 रोजी भीमाशंकर मंदिर हे पास धारकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मंदिर हे सकाळी 7 ते सकाळी 11 या 4 तासांकरता सुरू असणार आहे. त्या दरम्यान जे ऑनलाईन वेबसाईट आहे www.shribhimashankar.com या वेबसाईटवरून आपण ते बुकिंग करू शकता. त्या वेबसाईटवर ज्यांना पासेस मिळतील त्या पासधारकांना सकाळी 7 ते 11 या दरम्यान मंदिरामध्ये दर्शन दिलं जाईल आणि पासधारकांव्यतिरिक्त इतर कोणालाही दर्शनाला सोडता येणार नाही. मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शनची कामे चालू आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे, मोठ्या मशिनरी असल्यामुळे, खोदकाम झालेलं असल्यामुळे सदरच्या ठिकाणी सुरक्षित दृष्टीने आपल्याला जास्त लोकांना सोडता येत नाही. त्या कारणाने फक्त आत्ता 1000 लोकांना प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे. तर माझी सर्व भाविकांना ही आवाहन राहील की आपण ऑनलाईन पास बुक केल्यानंतरच सदरच्या ठिकाणी आपण मंदिर परिसरामध्ये यावे. ज्यांच्याजवळ पास नाही त्यांना मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला सोडता येत नाही. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये देखील जाता येत नाही. पोलिसांच्या मार्फतीने ते पास चेक केले जातात आणि फक्त ज्यांच्याजवळ पास आहे त्याच व्यक्तींना आपण मंदिर परिसरामध्ये जाऊ देतो. तर आपल्या मार्फतीने आम्हाला भाविकांना हेच आवाहन करायचे आहे की ज्यांना दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी सदर दिलेल्या वेबसाईटवर आपण बुकिंग करावं आणि सदर बुकिंग मिळाल्यानंतर त्या तारखेला आपण सकाळी 7 ते सकाळी 11 या दरम्यान दर्शनाकरता यावं. पहिल्या आठवड्याचं 24 तारखेपर्यंत बुकिंग फुल झाल्या असल्यामुळे आत्ताच्या वेबसाईटवर बुकिंग करता येत नाही आहे. जेव्हा पुढच्या स्लॉटचं बुकिंग सुरू करण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याच्यावर बुकिंग करता येईल. तर सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी बुकिंग करावं. परंतु भाविकांना आमचं आवाहन राहील, जे विशेषतः दुरून येणारे भाविक आहेत त्यांना आवाहन राहील की आपण कृपया बुकिंग करून यावं, जेणेकरून आपल्याला इथं येऊन दर्शन न करता माघारी जाण्याची वेळ येऊ नये याकरता आपण पास बुकिंग करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. श्री क्षेत्र भीमाशंकर टेम्पल जो पिछले कुछ महीनों से बंद था, अभी दर्शन के लिए खोला गया है. लेकिन उसमें ध्यान देने की बात यह है कि मंदिर में अभी सिर्फ जो लोगों के पास पासेस है, ये पास ऑनलाइन मिलता है www.bhimashankar.com इस वेबसाइट पे. उस वेबसाइट पे जाके जिनको पास मिलेगा सिर्फ उन्हीं के लिए और सुबह 7 बजे से सुबह 11 बजे तक ही दर्शन दिया जाता है. तो मेरा भाविकों से ये निवेदन है, ये आह्वान है उनको कि आप ऑनलाइन पास बुक करके ही आए और सुबह 7 से सुबह 11 के बीच में ही आए, क्योंकि 11 बजे के बाद फिर से मंदिर बंद किया जाता है. वहाँ पे बड़ी मात्रा में कंस्ट्रक्शन का काम शुरू है, तो उसकी वजह से फिर सुबह कंस्ट्रक्शन का काम बंद करके दर्शन के लिए मंदिर खोला जाता है. 11 बजे के बाद दर्शन के लिए मंदिर बंद किया जाता है और जिनके पास ऑनलाइन बुक किए गए पासेस हैं उनको ही मंदिर के परिसर में छोड़ा जाता है. इसलिए मेरा भाविकों से अनुरोध है कि जिनके पास पासेस नहीं है वो वहाँ पे ना आए, क्योंकि अगर वहाँ से फिर वापस जाने को लगना ये थोड़ी मुश्किल की बात होती है. वहाँ पे बहुत दूर दूर से लोग आते हैं और फिर इतनी दूर से आके वहाँ पे अगर दर्शन ना मिले तो लोग नाराज़ होते हैं. इसलिए मेरा सभी भाविकों से अनुरोध है और आपसे अनुरोध है कि ये आप न्यूज़ जितना लोगों के पास पहुँचा सके उतना लोगों के पास पहुँचाए कि ये मंदिर अभी खुला है, लेकिन सिर्फ पास धारकों के लिए खुला है. रोज़ सिर्फ 1000 लोगों को ही दर्शन मिलता है और
ये सुबह 7 से सुबह 11 के बीच में ही चालू रहता है, उसके बाद ये चालू नहीं रहता। अभी ऑनलाइन बुकिंग जो है, वो 7 दिनों का जो बुकिंग है, वो फुल हो चुका है क्योंकि सिर्फ़ 1000 ही लोगों को मिलता है। जब नेक्स्ट स्लॉट का बुकिंग शुरू हो जाएगा, तब आप वो नेक्स्ट डेज़ के लिए बुक कर सकते हैं। तो मेरा सब भाविकों से अनुरोध है कि आप वो ऑनलाइन वेबसाइट पे जाके पासेस बुक करें और फिर दर्शन के लिए आएँ। धन्यवाद। ये वाला जो वेबसाइट जो है वेबसाइट का नाम क्या है? किस तरीके से बुक कर सकते हैं? ऑनलाइन वेबसाइट है www.shribhimashankar.com। इस वेबसाइट पे जाके आप पास वहाँ पे बुक कर सकते पहले गर्दी पता है हैं। वीआईपी हो या कोई भी हो, जिनके पास पास है, उन्हीं को दर्शन के लिए अलाउ कर रहे हैं। तो सभी के लिए पास कंपलसरी है। ये कितने दिनों दिनों तक चलेगा? ये तो अभी प्रशासन डिसाइड करेगा। अभी ये प्रायोगिक तत्व पे शुरू किया है कि 1000 लोगों को दर्शन के लिए छोड़ के देखते हैं कि काम पे उसका क्या असर होता है, उसके हिसाब से आगे का डिसीजन लिया जाएगा। थैंक यू। भीमाशंकर मंदिर हे बरंच गोडेगाव आणि खेडपासून पण जवळपास 1.5 ते 2 तासांच्या अंतरावर आहे. इतक्या वर गेल्यानंतर लोकांना माघारी परत येणं हे थोडंसं त्रासदायक होतं. याकरता आपण डोंगर चढण्या अगोदरच लोकांचे पासेस चेक करत आहोत, जेणेकरून वरून माघारी येण्यापेक्षा लोकांना अगोदरच समजेल की आपल्याला तिथे परवानगी नाहीये आणि लोकांचा वेळ वाचेल आणि लोकांची गैरसोय होणार नाही. पाचशे वेगवेगळ्या ठिकाणी नाही असं म्हणता येणार नाही, कारण भाविक हे भीमाशंकर मंदिराच्या इथे दररोज 25 ते 30,000 भाविक येत असतात. परंतु फक्त 100 ते 200 भाविक आले याचा अर्थ बाकीच्या इतर लोकांकडे तो मेसेज गेलेला आहे. प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे की मंदिर बंद आहे, पासधारकांनाच यायचं आहे, ही माहिती बहुतेक भाविकांकडे पोहोचलेली आहे. फक्त ज्या भाविकांपर्यंत तो मेसेज गेला नाही, ते भाविक आलेले आहेत आणि सर्वांपर्यंतच तो मेसेज पोहोचेल असं नसतं. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही. सध्या तिथं जे कामकाज चालू आहे, ते बघता ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे जास्त लोकांना त्या ठिकाणी पाठवून मग काम बंद ठेवून आपल्याला ते काम वेळेत पूर्ण होणार नाही, याकरता केलेली ही ॲडजस्टमेंट आहे. प्रशासनाने म्हणत होतं की 3 महिन्यात बंद रखणार का? नंतर म्हटले 6 महिने. जे पुढे ढकललं नाही, फक्त थोडं स्टार्ट करतात की 1000 लोकांमध्ये. सर फास्ट चेकिंगची स्पॉट डिटेल सांगितले पास चेकिंग हे घोडेगाव हद्दीमध्ये डिंभे येथे एकदा होते. त्याच्यानंतर खेड हद्दीमध्ये शिरगाव येथे पास चेकिंग होतं. त्याचबरोबर पार्किंग नंबर 4 आहे, त्या ठिकाणी देखील पासचं चेकिंग होतं. आपण हे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी करतोय, की लोकांची गैरसोय होऊ नये आणि वेळीच त्यांना कळावं, की वरती परवानगी नाहीये आणि त्यांचा जास्तचा प्रवास टळावा आणि त्यांना लवकरात लवकर समजावं, की आपल्याला परवानगी मिळणार नाही. मग त्यांना त्यांचा पुढचा दिवसाचं नियोजन करता येईल अशा प्रकारे. माझा प्रश्न उत्तरायला आहे की 1000 लोकांची संख्या फक्त समजून काढण्यासाठी केली आहे का नाही? की काम- बरेच जे काम चालू आहे, हे काम हा खूप मोठा आराखडा आहे. जे काम 2 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं, ते काम जवळपास त्यांनी 6 महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. अत्यंत स्पीडने केलेलं आहे. परंतु जर दर्शन पूर्णपणे चालू केलं, तर लोकांचा वावर इतका वाढेल, की तिथं आपलं कामकाज होऊ शकत नाही. परंतु कुंभमेळ्यापूर्वी हा पूर्ण आराखडा, विकास आराखडा पूर्ण करणं देखील आवश्यक आहे आणि खूप दिवस भाविकांचं दर्शन बंद पण ठेवता येत नाही पूर्णपणे. त्यासाठी थोड्या प्रमाणात दर्शन चालू ठेवणे आणि थोड्या प्रमाणात काम चालू ठेवणे, असा हा साधलेला सुवर्ण मध्य आहे. पास चेकिंगचं काम नेमकं कोणाकडे आहे? देवस्थान प्रशासन की पोलीस प्रशासन? पास चेकिंगचं काम हे पास देवस्थान प्रशासनातर्फे दिले जातात. त्यांच्यातर्फे चेक केले जातात. परंतु तिथं त्या ठिकाणी गर्दी होऊ नये आणि ज्यांच्याकडे पास नाहीत, ते लोकं मंदिरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी गर्दी आणि अ, अडचण होऊ नये, याकरता आपण पोलीस देखील सदरचे पास चेक करत आहेत. तर आता 7 दिवसांचा प्लॉट हे कन्फर्म आहे का? नाही, ते स्लॉट्स आणि हे सगळं मंदिर प्रशासन बघतं. आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना नाही. तोपर्यंतचं बुकिंग फुल झालेलं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे पुढचा आज मिळेल का नाही हे आपण सांगू. हां, पुढचं जेव्हा सुरू होईल तेव्हा मिळेल. सर व्ही-आय-पी दर्शनासाठी काय म्हणजे आता बराच काम माहिती घेतली तर व्ही-आय-पी बरेच आले होते. त्यांना सुद्धा दर्शन नाकारले म्हणजे त्यांनी सुद्धा ऑनलाईन बुकिंग केलं पाहिजे असं म्हणणं आहे. ऑनलाईन बुकिंग आणि पास मिळाल्यानंतरच सोडलं जाईल. कारण त्या ठिकाणी विदाऊट पास जो न सोडण्याचा नियम आहे, तो सगळ्यांसाठीच लागू आहे. त्याच्यात काही वेगळा बदल असायचं काही कारण नाही. बाहेरच्या राज्यातून एखादे आमदार किंवा खासदार सारखे महत्वाचे व्यक्ती आला तर त्यांना सुद्धा हा नियम लागू करण्यात येईल का? तसं काल देखील करण्यात आलेलं आहे. सर्वांसाठीच ते लागू आहे. त्यांना पासधारकांनाच मंदिरात पाठवण्यात येतं. तो नियम सगळ्यांसाठी लागू आहे. देवस्थान आणि पुजाऱ्यांनी समजा